धर्मांतराचं लोण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. हिंदूंनो जागे व्हा, अन्यथा काळ माफ करणार नाही, असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज येथे बोलताना केले. दरम्यान राज्यात धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी भाग पाडू जिल्हा प्रशासनाने 2 दिवसांमध्ये जिल्ह्यातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची यादी तयार करावी, अशी प्रार्थनास्थळे जमीनदोस्त करावी, अन्यथा गाठ हिंदूंशी, असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिलाय. सांगलीतील यशवंतनगर येथील ऋतुजा सुकुमार राजगे या 7 महिन्याच्या गरोदर महिलेने धर्मांतरासाठीच्या दबावाला कंटाळून गरफास घेऊन आत्महत्या केली. अशा घटना यापुढे घडू नयेत. ऋतुजाच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असणाऱ्या सर्वांना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी येथील स्टेशन चौकातून हिंदुत्ववादी संघटनांनी मूक मोर्चा काढलाय. मोर्चा राम मंदिर चौकात आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं. पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले, धर्मांतराचं लोण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. यापुढे जर कोणी धर्मांतर करण्यासाठी आलं तर त्यांना ठोकून काढू. इथून पुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. हिंदू धर्म वाचला पाहिजे, अन्यथा काळ माफ करणार नाही. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा करण्यास सरकारला भाग पाडू. मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत फलक लावलेले ते फलक कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन काढण्यात आले. बेकायदेशीर फलक काढल्याप्रकरणी पडळकर यांनी आयुक्त, पोलीस अधीक्षकांचं अभिनंदन केलं. ज्याप्रमाणे तुम्ही अनधिकृत फलक काढले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर प्रार्थनास्थळांची यादी काढून त्याच्यावर बुलडोझर चालवावा, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. ऋतुजाच्या या मोर्चाच्या मूक मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते. तात्काळ आयुक्तांनी काढून टाकले. आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर म्हणले एसपीचा फोन आलाय. काय फोन आलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहेत. ठीक आहे, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत. तुम्हाला अनधिकृत बोर्ड वाटले, तुम्ही काढून टाकले. मी तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली. तुम्ही जशी अनधिकृत बोर्ड ऋतुजाच्या मूक मोर्चाचे काढून टाकले, मला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचं आहे, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, जिल्हा परिषदच्या सीओ आणि पोलीस अधीक्षक एसपी या चौघांना मला सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगलीमध्ये ऋतुजाच्या मूक मोर्चाचे अनधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले, तशा पद्धतीनं उद्याच्या उद्या या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्यामधल्या नगरपंचायती नगरपालिका मध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या तुम्ही आम्हाला द्या. ही यादी घोषित करा आणि 3ऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा. या 4 अधिकाऱ्यांनी जर सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत ती जर पाडली तर 10,000 लोक घेऊन या चौकामध्ये तुमच्या चौघांचा आम्ही सन्मान करू. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुमची सुद्धा गाठ या हिंदू लोकांची आहे, हे पण तुम्हाला मला ठणकावून सांगायचं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला दाबणार असाल, जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे, हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावा.